मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात आज हाल झाले। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाणी तुंबलेलं दिसलं। मुंबईच्या दादर स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसलं। याचा परिणाम लोकल सेवेवर झाला, तर दुसरीकडे सायन ईस्टर्न फ्रीवेवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातूनच वाट काढत मोठी कसरत करत घर गाठावं लागलं। त्याचबरोबर सायनच्या गांधी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं। दिवसभर संततधार कोसळणाऱ्या पावसाचा रात्री पुन्हा जोर वाढला। शहरात मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं अनेक सखल भागात पाणी साचू लागलंय। हिंदमाता परिसरात पाणी साचलं। या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडतीये। या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। यानंतर मुंबईकरांना सावध करणारी बातमी आहे। मुंबई आणि परिसरात आज रेड, उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबई, पुणे, कोकणात उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आजची रात्र मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। बाहेर सतत कोसळणारा पाऊस हा अधिक वाढू शकतो, अशा प्रकारची माहिती सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हवामान खात्यानं आता रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आज विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि कोकणामध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं या संदर्भातला निर्णय जाहीर केलेला आहे। त्यामुळे उद्या काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे। हवामान खात्यानं दिलेल्या या रेड अलर्टच्या संदर्भात अधिक खबरदारी घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी डोळ्यात तेल घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे आहेत, पण तरी सुद्धा नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे।